शकतात, पण हे सुख जर तुम्हाला भेटवायचं असेल, सुख पाहता जवा एवढे दुःख येऊ दे ना तुमच्यावरती संकट. कितीही संकट आलं, अक्षरशः घरातली माणसं मरायला लागली ना दादा, तरी भगवंताला शरण जा, एका मूर्ती पुढे उभा राहा, देवाकडे बघा आणि देवा सांगू सुख दुःख देव निवारेल. आपल्या जवळ सुखाची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या भगवंताला शरण जाणं आहे. त्या देवाला सुख दुःख सांगायचंय. सगळं काही सुख दुःख सांगितलं ना, तुमच्यासाठी सुख भगवान परमात्मा देणार आहे. नाही कळालं आम्हाला, जर एक देव गेला तर कोणाकोणाला देव भेटायला आलं तुम्हाला माहित आहे? चला सांगते तुम्हाला. मीराबाई देवासाठी वेड्या झाल्या, पण तो देव त्यांना भेटायला आला. शबरी मातांनी केवढे दिवस त्या भगवान प्रभूंची वाट पाहिली, रामप्रभूंची, पण रामप्रभू दर्शन द्यायला आले. ऐका, भक्त पुंडलिक रायांना ज्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाचा हात अनुभव कळाला, त्यावेळेस पंढरीचा पांडुरंग परमात्मा कोणाला भेटायला आला? भक्त पुंडलिक रायांना. मला सांगा, मी एका कीर्तनात असं सांगितलं, भक्त पुंडलिक रायांनी अतिशय सुंदर पद्धतीने आई वडिलांची सेवा केली. एक माणूस कीर्तन झाल्या भेटला, म्हणलं ताई कालचे महाराज होते, त्यांनी तर सांगितलं छळलं म्हणून, आणि तुम्ही सांगता कस काय करायचं? बघा, 2 तासाच्या कीर्तनात माणूस सुधरतही नाही आणि माणूस बिघडतही नाही. बरोबर आहे ना? इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. बरं आहे, माझ्या पुढेच म्हणता सोडून द्यायचं. बघा जरा आता विचार करून बघा, तुम्ही ऐकायचंय का सोडून द्यायचंय? हेच ऐकायचं बाकी होतं म्हणून मी तर त्यासाठी लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं, अजिबात लक्ष इकडे तिकडे होऊन द्यायचं नाही, तर मग महाराज असं बोलतात. ऐका, आपल्या आयुष्यामध्ये भक्त पुंडलिक रायांना कळालं, किती सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. भक्त पुंडलिक रायांसाठी विटेवरती भगवान परमात्मा उभा राहिला. आपल्यासाठी निदान घरात तरी उभा राहीन का नाही? आपला पतिदेव तरी उभा राहीन का नाही? मग त्याची तरी सेवा करा. नाही तुम्हाला देवाची सेवा आली. महिलांनो एवढं लक्षात ठेवा, सकाळी उठलं का पहिलं दर्शन कोणाचं घ्यायचं? एकाच देवाचं, त्याचं नाव पतिदेव. कुणाचं? ते म्हणतात त्याचं वय, त्याचं माझं तर कसंच जमत नाही. त्याच्या कोण पाया पडायला लागलं? विठ्ठल. इतकं सुंदर आयुष्य जगायचं, इतकं सुंदर आयुष्य जगायचं. जगताना विचार केला पाहिजे लोकांनी की खऱ्या अर्थानं हा सुखी कशामुळे. भक्त पुंडलिक रायांना समजलं, तेव्हापासून त्यांनी भक्ती सुरू केली. ऐका, मीराबाई देवासाठी वेड्या झाल्या, नाचायला लागल्या. मीराबाईंची आई आली जवळ, म्हटली अगं तू वेडी झालीस का? अगं त्या देवासाठी नाचतेय, त्या देवासाठी वेडी झाली आहेस तू? देवावरती प्रेम कसं असतं का? इतकं देवावरती प्रेम करायचं. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमा विना नाही समाधान. एवढं प्रेम भगवंतावरती मीराबाई करायच्या. अगदी देहभान विसरून नाचायच्या, भगवंताला आठवायच्या, हृदयामध्ये साठवायच्या. मीराबाईंच्या आईने सांगितलं, अगं बाप तुझा चिडलाय, तुला बाहेर हकलून देईन, तुला घराच्या बाहेर काढल, या राजवाड्याच्या बाहेर काढल. वेडीस का? बंद कर तो विणा, बंद कर ते भजन, बंद करून टाक. काही नको आपल्याला तो देव बिव, काही नको. मीराबाई रडायला लागल्या, आई माझे बाबा राजा आहेत ना, मला राजवाड्याच्या बाहेर काढतील, गावाच्या बाहेर काढतील, तालुक्याच्या बाहेर काढतील, पण ऐक ना, राजा रूठे नगरी राखे, हरी रूठे कहा जाना है. आई, बाप माझा राजा आहे, मला घराच्या बाहेर काढेल, तालुक्याच्या बाहेर काढेल, पण जर माझ्या भगवंताचं भजन मी सोडलं तर माझा भगवंत मला या जगातूनच बाहेर काढेल. मीराबाई पुन्हा रडायला लागल्या आणि देहभान होऊन त्या कृष्ण कन्हैयाचं भजन करायला लागल्या. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. तू मेरा यार है, बड़ा दिलदार है. तू मेरा यार है, बड़ा दिलदार है. काली कमली वाला
देवासाठी मी वेडी झालेली आहे, एवढी वेडी झाली की मला कितीही लोक आले, अख्खं गाव जरी आलं तर त्या कृष्णाचं भजन मी सोडू, एवढा निष्ठा पाहिजे, एवढं देवावरती प्रेम पाहिजे. हे प्रेम जे होईल ते होईल, ते बघता येईल. काय ठरवलं मीराबाईंनी? लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, तुम्हें अपना बना बैठे, तुम्हें अपना बना बैठे, जो होगा देखा जाएगा. मीराबाई म्हणतात देवाला मी आपलंसं केलंय, जे होईल ते होईल, पण देवावरती प्रेम तितकंच राहील. इतकं वेड्या झाल्या आपण होऊ शकतो का? आपल्या घरात देवपूजा किती दिवसांनंतर होती फक्त बघा. हा, रोजच्या रोज पूजा होती का हो? का हो? झोपले का काय? दारात रोज रांगोळी काढता का? नाही काढत. का मावा सणासुदीला कसं रांगोळीलाही महाग आहे ना. म्हणून ऐका ताई, ऐका, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुंदर पद्धतीने जीवन जगायचंय. त्या सुंदर पद्धतीने जीवन जगताना त्या भगवंताला शरण जायचंय ना. महाराज जगद्गुरु तुकोबाराय अत्यंत लक्षपूर्वक तुम्हाला सांगतायत, तुम्हाला विनंती करतायत. तुकाराम महाराजांचा अधिकार एवढा आहे, तुकाराम तुकाराम नाम घेता, एवढा अधिकार आहे. एवढे अधिकार संपन्न त्या ठिकाणी महाराज जर अभंग लिहिताना विचारपूर्वक तुम्हाला सांगतायत, तुम्हाला उपदेश करतायत की ताई आपुला तो एक, एक देव कर बाई. एक देव केला तर काय होईल? तुझ्या जीवाला काय लागेल? सुख लागेल. तिने विना जीवा सुख नव्हे. मग काही लोक हुशार होती, म्हटले नाही केलं, ह्या पहिल्या चरणात सांगितले असं नाही केलं तर काय होईल? काही नाही होणार. म्हटले तुम्हाला वेगळं तिगळं काही नाही होणार. तुम्ही तुमचं सकाळपासून संध्याकाळचं जीवन जगत राहणार, जेवणार झोपणार सगळं काय होणार, पण कधी मध्ये अटॅक येऊन हा देव नाही एक केला तर काय होणार? सुरेश भाऊ, लग्न आपण लग्न करतो, जन्माला आलाय म्हटलं सगळ्या गोष्टी चुकू शकतो. बघा नियम आहे, जन्माला येणं आणि मरणं चुकू शकत नाही. एखाद्याने ठरवलं तर चुकवायचं म्हणलं तर काय चुकू शकतो महाराज? फक्त त्या ठिकाणी विवाह ही गोष्ट चुकू शकतो, बाकी काही चुकू शकत नाही. सगळं देवाच्या हातात आहे, आपल्या हातात काहीच नाही. म्हणून आजपासून ठरवायचं आपण काय करायचंय, एक देव करायचाय. ठीक आहे, हरकत नाही. एक देव केला ताई, मग एक देव केला आम्हाला काय होईल? तुमच्या आयुष्यातलं दुःख नष्ट होईल. आहे का काही प्रमाण? आहे का काही पुरावा? तुम्ही सांगताय खरं, महाराज सांगतायत की आपला एक देव केला तर आपलं दुःख पळून जाईल, पण आहे का काही प्रमाण? का उगाच काय बी बोलायचं, पुऱ्याविषयी बोलायचं, नाही तर बोलायचं नाही. प्रमाण सांगितले महाराजांनी. जर तुम्ही एक देव केला आणि त्याच्या नामाचा जप केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, बरं का, ज्यांना आवडतं त्यांनी रामाची भक्ती केली, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, पण कशी? मनानं भक्तीनं भावानं. जर अशी भक्ती केली, नामस्मरण केलं तर आमच्यावर आलेलं संकट जाईल का हो? माऊली एका ठिकाणी सांगतात काय, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कळालं आम्हाला, नामाचं चिंतन केलं, आपला एक देव केला आणि त्याचं जर नामस्मरण केलं, त्याला हृदयामध्ये साठवलं आठवलं तर काय होईल? अभंगाचं द्वितीय चरण. दुःखाची दुःखाची जनाते माई दुःखाची जनाते रती माई दुःखाची जनाते अवसन के दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला दुःख स्पर्श करायला सुद्धा येणार नाही. कळालंय आम्हाला. आता काय करायचं? देवाची भक्ती करायची, देवाचं नामस्मरण करायचं, त्याचं गुणगान गायचं. त्याचं गुणगान का गायचं, कशासाठी गायचं मला सांगा? देवाकडे गेल्यावर देवाला काय मागायचं हे पण कळलं पाहिजे. माता माऊली तुम्ही काय मागता? माता माऊली एका दर्शनाला मी गेले, तिथं गेल्यावरती त्या माता माऊलीने काय मागावं? ती म्हणली, देवा सगळं काही चांगलंय रे, फक्त एकच काम कर, माझ्या पोराला कुठंतरी चिकटव.
देवाने कुठं चिकटावं तुमच्या लेकाला? काय माता माऊली काय मागतात? शुद्ध भाव आहे, पण काय म्हणतात? देवा सगळं चांगलं आहे, पण माझ्या लेकाला कुठंतरी एकदाच चिकटव. मला सांगा देवाने नक्की कुठं चिकटवायचं? डीपीला? कुठं? झोपले का काय? हा, नीट मागायचं. देवाकडं मागत असताना शुद्ध भावानं जायचं, शुद्ध भावानं देवाला शरण जायचं. एका बाबांना कट्ट्यावर बसल्या बसल्या देव प्रगट झाला. कट्ट्यावर बसल्या बसल्या. काय कायचं असं म्हणतात ना, काय कायचं नशीबच लय चांगलं हो. आपण एवढं नामस्मरण करतो, देव आपल्याला भेटत नाही गजानन महाराज. आणि त्यांना कट्ट्यावर बसल्या बसल्या भेटला. आणि त्या म्हाताऱ्या माणसाने काय मागावं बाबा? मागून मागून चांगलं तरी मागाव ना. 4 तोळे 5 तोळे त्यांनी काय मागितलं? म्हणला देवा 4 दिवस झालं गावापासून, कोरेगाव मूळपासून तिथं चौकात जायला लय वेळ लागतो, आणि किराण्याचं दुकान इथं कुठं नाही. 4 दिवस झालं तंबाखू हातावर घेऊन बसलोय, तेवढी चुन्याची डबी दिली तर बरं होईल. काय झालं सांगा बरं? देव एवढा प्रसन्न झालाय, काय मागावं हे बी कळलं पाहिजे बघा. आपल्याला कळालं ना देवाकडं असं मागायचंय, असं मागणं मागायचंय. देव जर कळत न कळत कधी तुम्हाला देवानं दर्शन दिलं तर देवाला काहीच मागू नका. देवाला सगळं कळतं. देवाला फक्त म्हणायचं मी जे जे करतोय त्याला मला तू साथ दे. ऐका, आणि जर मागायचंच असेल तर देवाला सांगायचं काय? फक्त स्वर द्या. फक्त एवढंच मागायचं काय? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे. देवा मना एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ध्यान वरदान दे. वारीसाठी पाय दे, तुझी कृपा काम देऊ अशी एक गाय दे. हे मागणं आपल्याला मागायचंय, काही नको देवा.